नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट अशी खोबऱ्याची चटणी, जी की आपण आप्पे आणि इडलीसोबत खाऊ शकता. एकदम चविष्ट बनते. तर चला आपण साहित्य बघूया. तर खोबरं घेतलेले, सुकं खोबरं कापून, अद्रक घेतली, लसूण घेतलं आहे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर ते आपल्याला सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही ओलं खोबरं जर असेल तर ते वापरू शकता. ओल्या खोबऱ्याची आणखी चविष्ट बनते चटणी आणि खायला पण खूप छान लागते इडली आणि आप्यांसोबत. तर आपल्याला ही पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालायचे आहेत. आणि आपण ही चटणी ही बघा बारीक झालेली. तर या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे आणि 1 चमचा मोहरी, जिरे आणि 1 चमचा उडीद डाळ आणि कढीपत्ता, बारीक केलेली चटणी आपली ती फोडणी देऊन घ्यायची. आपल्याला एकदम छान अशी चटणीला फोडणी दिल्यानंतर एकदम छान चटणी तयार होते. एकदम छान चविष्ट अशी चटणी लागते इडली आणि आप्यासोबत. घट्ट असेल तर थोडंसं पाणी पण घालू शकता आणि चवीनुसार मीठ. खूप छान अशी चविष्ट चटणी तयार होते. तर रेसिपीज आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा एकदम छान अशी चटणी तयार होते आपली. आप्पे आणि इडलीसोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान अशी चविष्ट चटणी. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.